सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची मान्यता रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्या वतीनं देण्यात आला। पुलाची शिरोली येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठवून 2 वर्ष झालेली असून अजून शाळेची मान्यता रद्द झाली नाही। तर 2 वर्षात पोलिसांनी शाळेवर कारवाई करणे गरजेचे होते, पण असे न करता पोलिसांनी संशयास्पद भूमिका घेतली। या शाळेची मान्यता रद्द न झाल्यास शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला। पुलाची शिरोली येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 9वीच्या वर्गात शिकत असलेल्या आर्यन हेरम बुडकर या विद्यार्थ्याने 1 एप्रिल 2022 रोजी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली। ही आत्महत्या शाळा संस्थाचालक गणपत पाटील आणि गीता पाटील यांच्याकडून सातत्यानं होत असलेल्या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केली। आर्यनसारख्या अल्पवयीन विद्यार्थ्याला हे असहनीय झाल्याने त्याने 1 एप्रिल रोजी आत्महत्या केली। त्या दिवशी देखील गणपत पाटील यांनी पुन्हा आर्यनला जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला। गणपत पाटील आणि गीता पाटील यांनी अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीने छळ केलेला आहे, छळलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करायला लावण्यापासून ते फी न भरल्यामुळे वर्गाबाहेर काढण्यापर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांचं शोषण केलं आहे। आणि यामुळे शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती आणि शिरोली ग्रामस्थांनी केलेले एकजुटीने आंदोलन करून प्रशासनाला योग्य कारवाईसाठी पावलं उचलणं भाग पडलं होतं। संस्था चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केलं असा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा शाळेची मान्यता रद्द होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस आपल्या अहवालातून शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली होती, पण काही महिन्यांनी शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षण सचिवांकडे हा प्रस्ताव पुढे पाठवला। पण या प्रक्रियेची पूर्तता लवकरात लवकर होणे गरजेचे होते, पण शासकीय अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत यामध्ये चालढकल करण्याची भूमिका अवलंबली। आर्यनच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, त्याला देखील सुरुवातीला पोलिसांनी चालढकल केली, पण शेवटी 1 वर्षांनी गुन्हा दाखल करावा लागला। गणपत पाटील यांना देखील चुकीच्या मेडिकल ग्राउंडवर जामीन न्यायालयाने दिला होता, याबद्दल देखील वरील कोर्टात अपील दाखल केले आहे। बुडकर या विद्यार्थ्याने सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे खाजगी शाळेचे मालक गणपत पाटील व गीता पाटील यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली होती। यानंतर शिरोली ग्रामस्थ आणि आसपासचे पंचक्रोशीतील नागरिक यांच्यामध्ये असंतोष पसरून त्यांनी या शाळेवरती मोठा मोर्चा काढला होता। आंदोलन अनेक दिवस हे आंदोलन चाललं। पोलिसांना उशिरा का असेना त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक ही नंतर झाली, पण त्याच्यामध्ये कारवाई करायला लागली। आमची मागणी ही होती की आर्यन बुडकर या पद्धतीने जशा पद्धतीने त्याचा छळ झाला, इतर विद्यार्थ्यांचाही छळ होत होता आणि त्यामुळे छळाचं असं यातना घर असलेली ती शाळा आहे, ती शाळा जी आहे ती बंद व्हायला पाहिजे आणि तसा पाठपुरावा आम्ही शिक्षण विभागाकडे केला। शिक्षण विभागाने तसं शिफारस शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली होती, पण याला आता 2 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे आणि तरी देखील त्याचा पाठपुरावा शिक्षण संचालक सांगतात की आम्ही मंत्रालयात शिक्षण सचिवांच्याकडे पाठवलं, पण याच्यावरती शाळेवरती अजून मान्यता रद्दचा जो प्रस्ताव होता त्याला अजून मंजुरी मिळालेली दिसत नाही आहे। त्यामुळे आम्हाला आता 2 वर्ष झाल्यानंतर पुन्हा आंदोलनाकडे वळावं लागतं। पोलिसांचं या संपूर्ण 2 वर्षामध्ये संशयास्पद भूमिका राहिलेली आहे। त्या मोर्चात घडलेल्या नव्हत्या, मोर्चा तरी शाळेपासून दूर थांबवला होता। अशावेळी त्याचा जो ड्रोन ह्या संस्थाचालकाने सोडला होता आमच्यावरती वॉच ठेवण्यासाठी, पोलिसांच्या परमिशनने हे केलं होतं। पोलिसांचे काय म्हणता येईल की संमती त्याला होती आणि तो ड्रोन खाली पडल्यामुळे आमच्या लक्षात आल्या आंदोलकांनी तो पोलिसांच्याकडे दिला, पण पोलिसांनी काही कारवाई केलेली नव्हती। आम्ही पुन्हा कोर्टामध्ये याचिका वगैरे याच्याबद्दल दाखल केली आणि सरतेशेवटी पोलिसांना साधारणपणे आमची नैतिक भूमिका असल्यावरती मान्य करायला लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याने आपल्या महाराष्ट्रातला देशातला हा पहिल्या अशा पद्धतीचा गुन्हा आहे। कारण ड्रोन जर वापरायचा असेल देशाच्या सुरक्षेला धोका असतो आणि ही ड्रोन वापरायची परमिशन काढावी लागते, SP-च्याकडे अर्ज दाखल करायला लागतो। तर अशी कोणती परमिशन न काढता या संस्था चालकाला पोलीस प्रशासन यांनी पैसे खाऊन खुली छूट दिलेली आहे आणि उलट आंदोलन जे करतात शांत मार्गाने त्यांचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचं काम हे पोलीस प्रशासन करते, यांचा निषेध करतो आणि पुन्हा शिरोली ग्रामस्थांना शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीचे त्यामुळे सर्वपक्षीय लोकांना आंदोलनाचं हत्यार उघडावं लागणार आहे। जर या शाळेची मान्यता
1 महिन्याचा अवधी आम्ही प्रशासनाला देतो. 1 महिन्याच्या आत जर शाळेची मान्यता जर नाही रद्द केली तर आम्ही याच्यावरती आंदोलन जे आहे तीव्रता वाढवणार आहोत. अनेक ठिकाणी कर यांनी बुडवलेले आहेत. हे कर ग्रामपंचायतीमध्ये इतर बरेच कर, इन्कम टॅक्स असेल, सगळे कर बुडवेगिरी यांनी केलेले आहेत. त्यांचे काळे धंदे जे आहे हे बाहेर काढल्याशिवाय आम्ही शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पुलाची शिरोली. सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे.